हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि चला तर आपण आता मागचा जो कालचा जो पाठ झाला त्याच्यानुसार पुढे चालू करूया. तर कालच्या पाठमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पप्पांची कंडिशन इतकी बेकार झाली होती की काहीच 2 दिवस त्यांची हालचाल नाही, सगळ्या गोष्टी हे झालं. त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला, किंवा करावंच लागणार आहे, पर्यायच नाही दुसरा काहीच म्हणजे उपाय नाही आता, कारण लास्ट स्टेज पर्यंत आलं होतं. तर त्याच्यामुळे मग आम्ही 2 दिवस ते त्यांची हालचाल सगळी बंद झाली. त्यांना सलाईन वगैरे चालू झाले, खाणं पिणं बंद झालं त्यांचं. तर मग त्या टेन्शनमध्ये मग आम्ही हा निर्णय घ्यावाच लागला आम्हाला, की कारण पर्यायच नव्हता म्हटल्यावर. गोळ्या औषधाने किंवा सलाईन लावून 2-3 दिवस ऍडमिट करून जर होणार असेल तर तसं पण शक्य करायचं होतं आम्हाला. म्हणजे चाललं होतं आमचं, की परिस्थिती नसल्यामुळं मग बऱ्याचशा गोष्टी आम्हाला हे करावं लागत होत्या. तर मग नंतर आम्ही म्हटलं ठीक आहे चला. तर मग 31 डिसेंबरच्या दिवशी आम्ही त्यांना ऍडमिट केलेलं. आधी 4-5 दिवस झाले होते ऍडमिट केलेले, पण नंतर 31 डिसेंबरच्या दिवशी त्यांचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मग त्या दिवशी ऑपरेशन झालं 2011 मध्ये. 31 डिसेंबरच्या दिवशी ऑपरेशन, आणि 2012 मध्ये म्हणजे जानेवारी महिन्यात नवीन वर्षाचं आम्हाला इतकं, म्हणजे ते 2012 वर्ष इतकं घाण गेलं. सुरुवातच एवढी हे झाली विचित्र, की आम्हाला कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन करता नाही आलं किंवा काहीच नाही. एवढं डोक्यात टेन्शन होतं, एवढं हे सगळ्या अडचणी, काय करावं काय नाही, कोणाला काही सुचत नव्हतं. आम्ही दवाखान्यात ये जा करत होतो. नवीन वर्ष लागलंय हे पण आम्हाला त्यावेळेस असं, म्हणजे चला आजचा दिवस जसा आहे तसा उद्याचा दिवस, असं म्हणून आम्ही तो दिवस पुढे ढकलत होतो. आणि मग नंतर त्या दिवशी 31 डिसेंबरच्या दिवशी ऑपरेशन झालं त्यांचं. ते पूर्ण लिव्हरचं ऑपरेशन, म्हणजे लिव्हरला टच झालं होतं. ते लिव्हर वगैरे सगळं त्यांचं, जे काय मेन ऑपरेशन होतं त्यांचं, ते लिव्हरचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर पण पुन्हा परत 5-6 दिवस त्यांना खाणं पिणं सगळ्या गोष्टी बंद होत्या. त्यांचे पूर्ण इथून ते पोटाच्या ह्याच्यापर्यंत ऑपरेशन केलं होतं त्यांचं, लिव्हरच्या ह्याच्यापर्यंत. आणि ऑपरेशन केल्यावर पण त्यांना खाणं पिणं सगळं बंद झालं होतं. त्यांना फक्त ज्यूस, जे काय लिक्विड ह्याच्यामध्ये असतं तेच द्यायची फक्त हे होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं फक्त लिक्विडच द्या, दुसरं काही देऊ नका, म्हणजे ज्यूस वगैरे असंच. म्हणजे अशी भाजी पोळी किंवा वरण भात वगैरे असं काहीच खाता येत नव्हतं त्यांना. मुळात म्हणजे सुरुवातीचे एक 8 दिवस तर त्यांना काहीच द्यायचं नव्हतं. फक्त त्यांचं जे काय होतं ते सलाईनवरच आणि औषधांवरच होतं. त्यांना 3-4 दिवसातून एक 3,000चं, त्यावेळेस 3,000चं एक इंजेक्शन, म्हणजे ते सलाईन मध्ये सोडावं लागत होतं. ते इंजेक्शन त्यांना द्यावं लागत होतं. तर त्याच्यासाठी पण आम्हाला पैशाची पण खूप अडचण. आता नेमकं मेन करता पुरुषच आजारी पडलाय, तर पैसे कुठून ऍडजस्ट करणार, कसं होणार. आम्ही दोघी, मी आणि माझी आई, दोघी जणी आम्ही धावपळ पैशासाठी इकडं तिकडं. अ, कोण उसने देतंय का, कुणी कसं काय, गळ्यातलं घाण ठेवून वगैरे बरेचसे पैसे आम्ही जमा केले होते. त्याच्यात पण कमी पडायचे ते पैसे. त्याच्यात पण बरचसं ऍडजस्ट करण्यात म्हणजे बरंच टेन्शन मध्ये ते दिवस गेले. आणि नंतर एक 8 दिवसांनी मग डॉक्टरांनी सांगितलं की आता व्यवस्थित आहे, आता काही टेन्शन नाही वगैरे असं. मग आम्हाला पण जरा बरं वाटलं की बाबा चला, एवढा खर्च केलाय आपण तर व्यवस्थित झाले. मग नंतर त्यांना थोडं थोडं खाण्यापिण्याला नाही का, म्हणजे जास्त नाही, पातळ वरण भाताची पेज वगैरे असं चारायला सुरुवात करायला सांगितली त्यांनी आम्हाला. आणि अचानक 8 एक दिवस तर 8-10 दिवस तर खूप छान होते. ते बोलायचे, त्यांना सगळे पाहुणे वगैरे भेटायला यायचे की काय कसं. मग मी 2-3 दिवस दवाखान्यात होते त्यांच्याबरोबर. तिथं राहिला होते की भाऊ होता. भावाला तिथं जवळ, म्हणजे नाही का, झोपून देत नव्हते. बाहेर खाली साईडला, लांब असं खालच्या साईडला जिन्याच्या तिथं त्यांना एक मोठं पार्किंग होतं. त्या पार्किंगमध्ये पेशंटचे जे नातेवाईक असतात त्यांना तिथं झोपायला वगैरे. त्याचं पण तिथं खाण्यापिण्याची लय हाल व्हायला लागले. तिथं पण त्याचं खाणं पिणं भावाचं, माझं पण. मग मी 2-3 दिवस होते, तर मी म्हटलं चला मी पण राहून बघूया. त्याला म्हटलं तू जा, पण तो म्हटला नाही, इथं सारखं दवाखान्यात नाही का जावं लागतं आत बाहेर, म्हणजे काही गोळ्या औषधं, काही समजा मेडिकलचं सामान असेल, काय असेल किरकोळ बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा बघावं लागतात, डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात. सारखं काय नाही तर काय ते सांगतात तिथे डॉक्टर लोक. त्याच्यामुळे तुला काही जमणार नाही, तुला थांबायचं, तू 2 दिवस थांब. आणि मी पण आहेच म्हणलं. मग ते रात्रीचं त्यांना एवढा त्रास व्हायचा त्या ऑपरेशनचा. ते पूर्ण ऑपरेशन त्यांचं इथून असं पोटापासून पूर्ण हे केलं होतं. एका साईडला त्यांची म्हणजे नाही का, हे ऑपरेशन झालं तर ते
इतकं म्हणजे बघण्याच्या म्हणजे सांगण्याच्या पण मला इतकं मी बघितलं होतं त्यांचं ऑपरेशन तर मला इतकं टेन्शन यायचं की बाबा त्यांना पूर्ण इथून छातीपासून खालपर्यंत पोटाच्या ह्याच्यापर्यंत बेंबीच्या खालपर्यंत पूर्ण असं टाके वगैरे आणि ते चिकटपट्ट्या ते बँडेज वगैरे सगळं लावलं होतं मला इतकं म्हणजे इतकं वाईट वाटायचं त्यावेळेस ना आणि जीव पण माझा हे व्हायचा की बाबा काय दारू पिऊन म्हणजे माणसाचं किती हे असतं त्यावेळेस जर त्यांनी थोडीफार दारूला कंट्रोल केलं असतं किंवा टेन्शन नसतं घेतलं त्या टेन्शनमध्ये ते दारू पित होते त्यावेळेस त्यांनी तसं नसतं केलं तर म्हणजे काही गोष्टी वेगळ्या असत्या त्यावेळेस पण आणि आता पण ते त्यावेळेस वेगळं असं सगळ्याच गोष्टी माझ्या बाबतीत जे काही घडत होतं त्याच्यामुळं आई पण थोडीफार खचली होती भाऊ पण एवढा म्हणजे मोठा होता तो पण त्यावेळेस त्याला एवढं काही समजत नव्हतं काही गोष्टी कशा बोलायच्या कसं वागायचं काय कोणती गोष्ट कशी हँडल करायची याची समजदारी नव्हती तो जेमतेम 9वी-10वीलाच होता जास्त पण काय एवढा मोठा नव्हता त्याच्यामुळं त्याला काय एवढं समजतच नव्हतं आणि त्या गोष्टी झाल्या आणि मग तिथून पुढं एक 13-14 तारखेला मग 12-13 तारखेच्या जानेवारी म्हणजे नवीनच वर्ष होतं. नवीन वर्षाचं नेमकं जानेवारी 13 जानेवारीला त्यांचा रात्री अचानकच जास्त त्रास व्हायला लागला त्यांना आणि डॉक्टरांनी परत त्यांना मग आयसीयूमध्ये ठेवलं. पहिलं नव्हतं जनरल वॉर्डमध्ये आणलं होतं. पहिले 2-3 दिवस आयसीयूमध्ये होते ते ऑपरेशन झाल्यानंतर. ऑपरेशन झाल्याच्या नंतर मग 2-3 दिवसांनी त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. मग जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर ते एक 7-8 दिवस 10-12 दिवस व्यवस्थित राहिले परत. पण नंतर रक्ष हं, सॉरी ज्यावेळेस काय म्हणतात मकर संक्रांती होती त्याच दिवशी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा जो दिवस होता भोगीचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी रात्री 12च्या पुढे त्यांचं जास्त दुखायला लागलं म्हणजे त्यांना जास्त त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला पण ते जे काही त्यांना जे ऑपरेशन होतं त्याच्यामुळं पण त्यांना ते लिव्हर काढल्यामुळं किंवा आतड्यांचं जे काही त्यांना झालं होतं त्रास त्या आतड्यांचं ऑपरेशन झाल्यामुळं ते जास्त पेनफुल होतं त्यांना की ते त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं आता कारण बरेच दिवस खाणं पिणं नव्हतं व्यवस्थित जे काय होतं ते लिक्विड फॉर्म मध्ये होतं परत जे काय होतं अजून दुसरं तर सलाईनच होते दुसरं त्यांना काहीच नाही आणि इंजेक्शनच होतं जे करून भाकरी भाजी खाऊन जे पोटाला आधार भेटतो किंवा त्यावेळेस त्यांना द्यायची गरज होती किंवा नव्हती पण गरज तशी होती पण आणि नव्हती पण कारण ऑपरेशन एवढं मेजर होतं त्याच्यामुळे जास्त अन्न पण देणं जरा हे होतं पण त्या ह्याच्यामध्ये त्यांना इतका त्रास व्हायला लागला अचानक मध्ये आणि 2012 मध्ये जानेवारी महिना 13 तारखेला त्यांनी सकाळी रात्री त्यांना शिफ्ट केलं आयसीयू मध्ये आणि शिफ्ट केल्यानंतर मग भावानी मला कॉल केला की बाबा तुला जमेल तसं तू ये लवकर म्हणून पप्पाला भेटायला त्या अचानक सिरियस झालीत म्हणून मग आई मी आम्हाला इतकं टेन्शन आणि त्याच्यात बारकी बाळ पण होतं ते वर्षाचं 1.5 वर्षाचं बाळ झालं होतं आणि नंतर मग आम्ही तिघी जणी मग रोडच्या गाडीने म्हणजे त्यावेळेस काही आपल्याकडे प्रायव्हेट गाडी वगैरे असं काही नव्हतं मग रोडच्या गाडीने आम्ही सकाळी तिथं 10-11 वाजता पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर जे काही पुढं झालं ते आता मी तुम्हाला पुढच्या भागातच सांगते जे काय असेल पुढं नेमकं काय सिरियस आणि आम्ही तिथे गेल्यानंतर मग भावाला भेटलो, की बाबा काय झालंय, काय नाही. डॉक्टरांना भेटलो. तिथं माझे चुलते वगैरे हे बाकीचे बरेचसे पाहुणे आलेले होते. मामा, आत्याची मुलगी, आत्याचा मुलगा वगैरे, चुलत भाऊ, चुलता वगैरे असे बरेचसे पाहुणे होते. तिथं पण त्यांनी मग सगळ्यांनी विचारपूस केली, नेमकं काय झालं, काय नाही असं तसं. आधी सगळे भेटून भेटून गेले होते, पण भावाने आधी फोन करून सांगितलं होतं, की सीरियस आहेत म्हणून जरा ज्यांना भेटायला यायचे त्यांनी भेटून जा म्हणून. आणि तिथं गेल्यानंतर मग आम्हाला 11, 11:30च्या दरम्यान त्यांनी माझ्या भावाला बघितलं. त्यांनी म्हणजे डॉक्टरांना सांगितलं त्यांनी, की जे माझ्या बरोबर आहे माझ्या मुलाला बोलवा म्हणून. तशी कंडिशन नव्हती त्यांची, पण डॉक्टरांनी त्याला तिथे त्यांच्या जवळ ठेवलं होतं. आणि मग त्याला बघितल्यानंतर मग त्यांनी 11 त्या दिवशी भोगीचा दिवस होता बरोबर 13 जानेवारी 2012. मग भोगीच्या दिवशी त्यांनी त्यांचा जीव त्या दिवशी सोडला. म्हणजे ते त्या दिवशी आम्हाला पर्क करून गेले, की बाबा म्हणजे आम्हाला त्यावेळेस अशी कंडिशन होती आम्ही जायच्या आधीच त्यांनी जीव सोडला होता
आम्हाला शेवटचं त्यांचं म्हणजे बोलणं किंवा असं काय ऐकायला भेटलं नाही. जे काही बोलत होतो आम्ही आदल्या 2 दिवस आधी फोनवर वगैरे बोलत होते. मी 2 दिवस तिथं होते. तेवढंच काय बोलणं चाललं. तेवढंच असायचं त्यांचं. तिथून पुढं त्यांचं काय बोलणं नाही, काही नाही. आईशी बोलणं नाही, माझ्याशी नाही. कोण फक्त भावाशी जे काय असेल ते तेवढं बोलत असतील ते. पण आईला माझ्या शेवटचं वाक्य बोलून गेले, की नाही का 2 दिवस आधी फोन केला होता, की "माझ्या मुलांना व्यवस्थित सांभाळ म्हणून माझ्या मुलांचा व्यवस्थित सांभाळ कर तू. तू पण तुझी काळजी घे." असं माझ्या आईला शेवटचं बोलणं केलं त्यांनी तेवढंच. त्याच्यापुढं जे काही आमच्या म्हणजे म्हणतात ना, की देव पण सुख पण एकाच वेळेस देतो आणि दुःख पण एकाच वेळेस देतो. तसं आमच्या दोघी माई-लेकींच्या नशिबामध्ये झालं, की दुःख हे दोघींचं बी एकाच वेळेस आलं. एक तर तो माझा नवरा तर काही एक्सपायर झाला नव्हता, पण तो असून पण नसल्यासारखा होता आणि आईसाठी जे तिचा नवरा होता तो एक्सपायर झाला, की शेवटी एकाच गोष्टीमुळे दोघींचा बी संसार उद्ध्वस्त झाला. तो संसार म्हणजे कसा, की आईचा संसार हा दारूमुळेच उद्ध्वस्त झाला आणि माझाही दारूमुळेच उद्ध्वस्त झाला. दारू जर त्यावेळेस त्याने एवढी पेली नसती किंवा माझ्या वडिलांनी त्यावेळेस जर जास्त ड्रिंकचा टेन्शनमुळे आधार जर घेतला नसता, तर आज ते हयात असते. आज ह्या कंडिशनला आमच्या बरोबर असते. आमच्या जे काही मी आज गोष्टी भोगते किंवा ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असत्या. मी आज वेगळी राहते किंवा काय राहते, कशी राहते ते त्यांच्यामध्ये असते किंवा सगळ्या गोष्टींचं जे काही आपण म्हणतो ना, एक चित्र असतं, ते सगळं वेगळं असतं, की माणूस असल्यानंतर वडिलांचा आधार असल्यावर जरा खूप म्हणजे खूप सारा फरक पडतो. खूप साऱ्या गोष्टींचा काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोन बदलतो सगळ्या गोष्टींचा बघण्याकडचा, आई-वडिलांचा. आई-वडील असणं आणि आई असणं किंवा एकटे वडील असणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो या गोष्टींचा. तर त्यावेळेस आम्ही तर परक झालो आणि त्याच्यानंतर मग आम्हाला खूप खूप गोष्टींचा त्यावेळेस त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर पण खूप गोष्टींचा सामना करावा लागला. खूप गोष्टींचं कष्ट करावं लागलं, की बाबा या गोष्टी आम्हाला ज्यावेळेस सहजासहजी भेटत होत्या, त्या आम्हाला त्या एका गोष्टीसाठी किंवा कोणत्याही गोष्टी घेण्यासाठी, काम करण्यासाठी खूप आम्हाला स्ट्रगल करावं लागलं त्या गोष्टींमध्ये. आणि तिथून पुढे काय झालं, मग परत मी कुठं राहिले, आम्ही तिथं आणि मग नंतर मम्मी महिना म्हणजे एक 15 दिवस तर आम्ही तिकडे गावालाच होतो. मग नंतर सगळे गावाची लोकं तिला म्हणायला लागले, की "बाबा तू आता कसं राहणार तिकडं पुण्यामध्ये? तिथं राहायचं म्हणजे किती अवघड आहे. सगळ्या गोष्टी एवढ्या खर्च, पाणी वगैरे." तर मग मम्मीनी निर्णय घेतला, की मला तिकडं गावाकडं राहायचंय आणि मग ती मला म्हणायला लागली, "तू पण चल." मी म्हटलं, "तिथं इथं गोष्टी वेगळ्या आहेत आणि तिथं गोष्टी वेगळ्या आहेत. गावाकडं मी नाही येऊ शकत." म्हटलं. मग त्याच्यामध्ये पण थोडंफार जरा हे झालं. मग तिने तो निर्णय घेतला, की ती मला म्हटली, की "मी गावाकडे राहणार आहे. तू बघ काय करायचं ते." मग मी तिला सांगितलं, "नाही, तू गावाकडं तुझ्या म्हणजे भावाला माझ्या घेऊन जा. मी इकडं वेगळं राहते." म्हणून. तिथून पुढं काय झालं, तिथून पुढचा जो काही स्ट्रगल केला मी आता सध्या, त्याच्यानंतर मी कुठं राहायला गेले, काय गेले, ते बघायचं असेल तर पुढचा भाग आपण पुढच्या भागात भेटूया. नमस्कार. तर जी काही कहाणी चालू आहे त्याच्यात तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायची. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचंय. आपली लाडकी रेश्मा या चॅनेलला खूप सारं प्रेम द्या आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.